नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज मी अगदी थोडा वेळ बोलणार आहे, बोलावंसं वाटलं म्हणून. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काय झालं आहे असा मी अनेकदा प्रश्न विचारला, त्यासंबंधी दीर्घ लेखही लिहिले. कारण 2022 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे स्वरूप बदललं आणि त्यानंतर कटुता फार वाढत गेली. देवेंद्र फडणवीस वेळोवेळी म्हणायचे की शिवसेनेला म्हणजे कोण विचारतंय, सकाळचा भोंगा संजय राऊतांबद्दल किंवा उद्धव ठाकरेंच्या मनावर परिणाम झालाय, त्यांना डॉक्टरी उपचारांची गरज आहे, त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही, अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस करायचे. शिवसेना त्यांनी तोडली फोडली आणि अनेकांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावून दिल्यामुळे वातावरण अतिशय प्रदूषित झालं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी काही वेळा फडतूस कलंक असे शब्द वापरले आणि त्यामुळे दोन्ही पक्षांमध्येच नाही तर दोन्ही नेत्यांमधलं अंतर वाढत गेलं. पक्ष वेगवेगळे असले, एकमेकाच्या विरोधात असले तरी सुद्धा त्यांनी एकमेकांबद्दल चांगली भाषा वापरावी, स्पर्धा करावी, पण कटुता किंवा मनातले भेद असू नयेत, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात होतं. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे मित्र होतेच, पण वेगवेगळ्या पक्षात असून देखील एकमेकाच्या टोप्या उडवायचे ते. त्याच प्रकारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं नातं होतं, मैत्री होती, आणि त्याचवेळी वेगवेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळे बाळासाहेब त्यांची फिरकी घ्यायची. केशवराव धोंडगे जे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, 102 वर्ष आयुष्य लाभलं, ते म्हणायचे की बारामतीची भानामती शरद पवारांच्या संदर्भात किंवा बिनचिपळ्यांचा नारद असंही ते शरद पवारांबद्दल म्हणायचे. पण त्याचवेळी शरद पवार आणि त्यांचे संबंध खूप चांगले. यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात उद्धवराव पाटील यांनी अनेकदा तोफ डागली, पण त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सत्कार सोहळ्याला यशवंतरावांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि त्यांचं खूप कौतुक केलं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्याप्रमाणे विलासराव देशमुख, नितीन गडकरी एकमेकांच्यावर टीका करायची पण मैत्री होती. छगन भुजबळ वेगळ्या पक्षात होते तेव्हा, आणि नितीन गडकरी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, पण मनामध्ये कटुता नव्हती. आणि असं वातावरण आपल्याकडे असलं पाहिजे. काल विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर अनेक सदस्य निवृत्त झाले, तेव्हा उद्धव ठाकरे यांचं गमतीने कोट्याधीश असं कौतुक म्हणा किंवा त्यांचं एक गंमत, त्यांची फिरकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राजकारणी नाही, बाळासाहेबांप्रमाणे ते परिणामांची चिंता करत नाहीत आणि उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांच्या छायाचित्रातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडतं, असं कौतुक फडणवीसांनी केलं. मी फडणवीस यांना याच्याबद्दल धन्यवाद देईन की त्यांनी देखील मनाचा उमदेपणा दाखवला आणि त्यांच्या बोलण्यातनं दिसत होतं की त्यांच्या मनात जे काही किलमिश असेल किंवा मध्यंतरी राजकारणामुळे जी काही कटुता निर्माण झाली आहे ती आता कमी झाली आहे. आणि देवेंद्र फडणवीस याच पद्धतीने वागले, सूडबुद्धीने वागले नाहीत, तर ती चांगली गोष्ट असेल. मी फडणवीसांचं असं कौतुक करताना देखील लगेच मलाही काही लोक टोल करणार आहेत की तुम्ही असं कसं म्हणता, मग फडणवीसांनी ते केलं हे केलं. काही का असे ना, फडणवीस ज्या पद्धतीने बोलले हेल्दी होतं, ते निरोगी मनाचं लक्षण होतं आणि त्या पद्धतीने ते बोलले, त्याचं स्वागत केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की मी खरोखरीच मुळातला राजकारणी नाही आहे, ते कलावंत मनाचे आहेत. एकदा निर्णय घेतला की ते त्या पद्धतीने वागतात, बोलतात. पण उद्धव ठाकरे यांनी अजितदादा पवार यांच्या शोकसभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं, मला आठवते, अशा आशयाचं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्याबद्दल बरं बोललं जातं, तो हयात असताना ते बोललं गेलं तर फार बरं होईल, असं ते म्हणाले. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणाले की ऐसी कौन सी बात थी और किसी का हात पकडना पडा. म्हणजे कशामुळे
भाजप आणि माझ्यातलं नातं किंवा देवेंद्र फडणवीस आणि माझ्यातलं अंतर वाढत गेलं, माझी साथ तुम्ही सोडली, अशा प्रकारची खंतही त्यांनी व्यक्त केली. आता लगेच उद्धव ठाकरे लगेच भाजपवरच चाललेत असं काही म्हणायचं कारण नाही. आणि याच कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांचंही नाव घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या. हेही चांगली गोष्ट आहे. एकनाथ शिंदेचं मी त्याबद्दल देखील कौतुक करतो. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना एक टॉन्टही मारला की स्वार्थापोटी वेडे कापले जात आहेत. पूर्वी ज्ञानेश्वरांनी वेड्यामुखी वेद बोलून घेतले, अशा प्रकारचं टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला. पण मंडळींनो, टोमणे फक्त उद्धव ठाकरे मारतात असा समज करून घेण्याचं कारण नाही. टोमणे एकनाथ शिंदे मारतात. मी फेसबुक लाईव्ह करत नाही, मी घरी बसत नाही, हे रोज ते बोलत असतात. हे टोमणे नाहीत का? किंवा सकाळचा भोंगा, सकाळचा लाऊडस्पीकर असं देवेंद्र फडणवीस संजय राऊतांबद्दल बोलतात, तो टोमणा नाही का? असे टोमणे अनेक जण मारत असतात. आणि टोमणे, उपरोध, विनोद हे एखादा तणाव कमी करण्यासाठी किंवा बारीक चिमटे काढण्यासाठी ही अस्त्र वापरली जातात. ही संसदीय अस्त्र आहेत. फक्त सभ्य आणि सुसंस्कृत भाषेमध्ये एकमेकांबद्दल बोलावं आणि मनामध्ये फार कटुता ठेवू नये असं माझं मत आहे. विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोऱ्हे या देखील आता निवृत्त होणार आहेत. त्यांनी त्या भाषणामध्ये सगळ्यांचं कौतुक केलं, पण उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना त्यांच्या मनामध्ये जो काही किलमिश होती ती पुन्हा एकदा बाहेर आली. त्या ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या या संपूर्ण भाषणामध्ये, ते काही बरोबर होतं असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे नीलमताई गोऱ्हे यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं, त्यांनी पक्ष सोडला, पण म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल दोन बरे शब्द त्यांनी बोलले असते, कारण ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख होते, तर अधिक बरं झालं असतं. ठीक आहे, आता नीलमताई निवृत्त झालेल्या आहेत, उद्धव ठाकरे निवृत्त झालेत, हे पुन्हा सभागृहात येऊ शकतात. पण हे सगळे राजकारणात राहणार आहेत. फडणवीस, शिंदे, उद्धव ठाकरे, नीलमताई. राजकारण कसंही हो, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा, सुसंस्कृतपणाचा दर्जा सगळ्यांनी कायम जपला पाहिजे. आणि याबद्दल हा जपण्याच्या दृष्टीने एक पुढचं पाऊल पडलेलं आहे. आणि गेल्या काही वर्षातला जो काही विद्वेष होता, वातावरणातलं जे प्रदूषण होतं राजकारणाच्या, ते थोडं कमी होण्यास मदत होईल. आणि राजकारणाच्या प्रदूषणाचा जो काही AQI जो आहे, तो निर्देशांक समाधानकारक तरी असावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि इथेच थांबतो. नमस्कार.